आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. रामकृष्ण हरी माऊली. श्रोते हो, नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवर सुरू असलेल्या या वारीमध्ये पुन्हा एकदा आजच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत, ज्ञानेश्वरीतील योगचिंतन ऐकत. आज जो योग ऐकणार आहोत त्याचं नाव आहे संन्यास योग. हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी आपल्याला हे योग समजावून सांगितलेले आहेत. हजारो वर्षांपूर्वी भगवंतांनी सांगितलेली भगवद्गीता, माऊलींनी तिचं केलेलं रूपांतरण, ही ज्ञानेश्वरी, ही गीता आपल्याला सहज सुबोधपणे समजावून सांगणारे अनेक तज्ज्ञ या विषयामधले काय सांगण्याचा प्रयत्न करतायत आपल्याला. तर आपलं हे आयुष्य जे आहे अगदी काही दिवसांचं आहे, मोजून दिलेले आहेत कुणीतरी दिवस आपल्याला. हे दिवस आपण कसे जगावेत? आपण इथे या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहोत. ही पृथ्वी आपल्या जन्मामध्ये आपण आपल्याकडून अधिकाधिक सुंदर कशी करावी? आजूबाजूला असलेल्या जीवांबरोबर आपण सख्याने कसं राहावं हे सांगण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करतात. आपल्याला असं वाटतं की अरे, काहीच दिवसांचं आयुष्य आहे खरं, कशासाठी एवढा आटापिटा, जमेल तसं जगावं, बाकीचं राहू द्यावं. पण भगवंतांनी मागच्या भागामध्ये सांगितलेलं आहे की हा जो काही जन्म मिळालेला आहे तो आत्ता काही दिवसांचा वाटतोय, पण प्रवास मात्र आपला युगानुयुगे सुरू आहे. प्रत्येक जन्मामध्ये तीच सुख, तीच दुःख आपण अनुभवतो आहोत. आता याच्यातून सुटण्याची बुद्धी जर तुम्हाला झाली तर तुम्ही ज्ञानेश्वरीकडे ओढले जाल, नाही तर तुमचा हा 84 लक्षाचा फेरा आहे तसा सुरू राहील, न जाणू आणि कितीक वर्ष. त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटतंय की हे नेहमीचं सुख आणि दुःख भोगणं आता थांबावं आणि त्या भगवंताच्या चरणी लीन व्हावं, त्यांच्यासाठी ही ज्ञानेश्वरी आहे. वारीचे दिवस सुरू आहेत. सगळीकडे आपसुकच ज्ञान मिळवण्यासाठीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचंच औचित्य साधून इन्फिनिटी रेडिओवरच्या निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमामध्ये आपण ऐकतो आहोत ही ज्ञानेश्वरीतील योगचिंतन. ऐकूया आजचा भाग संन्यास योग. ज्ञानेश्वरीतील 5वा अध्याय संन्यास योग म्हणून ओळखला जातो. 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं की ज्ञानाने अज्ञानाचा नाश कर. मी कर्म करणार नाही, प्राप्त कर्म मला पापाकडे घेऊन जाणार आहे असा तुला संशय आहे, तो संशय खोडून टाक आणि क्षात्र धर्माला उचित असं कर्म कर. भगवंताने सांगितलं, अकर्माच्या ठिकाणी कर्म आणि कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो तो बुद्धिमान जाणावा, तो योगी जाणावा. आता या विचाराने अर्जुनाच्या मनात अधिक संभ्रम निर्माण झाला. साहजिकच पुन्हा एकदा अरे मी युद्ध का करावं, पापाचं धनी का व्हावं असं त्याला वाटायला लागलं. देवाचं बोलणं अर्जुनाला घोटाळ्यात टाकणारं वाटतंय. जोपर्यंत मला हे पूर्णपणे पटत नाही तोपर्यंत मी युद्धाला तयार होणार नाही असा पवित्रा अर्जुनाने घेतलेला आहे. अर्जुन हा उत्तम श्रोता आहे आणि ज्ञानी भक्त आहे. त्यामुळे भगवंताशी सरळ सोट संवाद चाललेला आहे त्याचा. कोणताही आडपडदा नाही, कुठली भीती नाही की लाज नाही. भगवंताला तो म्हणतोय, देवा तुमचं बोलणं मला जरा गोंधळात टाकणारं वाटतं. अहो तुमच्या बोलण्यात एकवाक्यता नाही, त्यामुळे मला ते पटत नाही. मी अज्ञानी आहे.
मला योग्य आणि सोपे करून सांगा. आणि मग भगवंताने पुन्हा एकदा योग मार्ग आणि संन्यास मार्ग हा एकच आहे हे त्याला समजावून सांगितलेलं आहे. माऊलींनी संन्यासाची लक्षणं सांगितली आहेत. ती कोणती? तर जे गेलं त्याबद्दल दुःख नाही आणि मिळतंय जे त्याची इच्छा नाही असा तो संन्यासी. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो कर्मबंधनात अडकत नाही. असा संन्यासी प्रपंच करत असतो, पण तो प्रपंच सुद्धा संन्यस्त वृत्तीने करत असतो. संन्यासी आणि कर्मयोगी एकाच मार्गाने जातात. दोन्ही मार्ग मोक्ष देणारेच आहेत. कर्मयोगी हा अंतरातून संन्याशीच असतो. मी आणि माझं याची त्याच्या मनाला आठवणही नसते. ममत्वच संपलं तर काय टाकायचं राहिलं बरं? जसे दिव्याचे आकार वेगवेगळे असतात पण प्रकाश मात्र एकच असतो. हा कर्म मार्ग ना अतिशय सोपा आहे, पण संन्यास मार्ग मात्र खडतर. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ आणि राजा भर्तृहरीनाथांची उत्तम उदाहरणं आपल्या समोर आहेत. आणि त्याचबरोबर विदेही राजा जनक हा प्रपंच आणि परमार्थ साधणारा उत्तम योगी होऊन गेला हे सुद्धा आपल्याला ठाऊक आहे. ब्रह्मर्षी वसिष्ठ मुनी आणि राजर्षी विश्वामित्र ही सुद्धा या मार्गामधली उत्तम उदाहरणं. मनावर षड्रिपूंची पुटं प्रपंचाच्या संगाने साठली जातात. ती काजळी आपल्याला गुरुवाक्याने पुसून टाकावी लागते. ही अज्ञानाची काजळी पुसली की दिव्य ज्ञानाचा प्रकाश पडतो. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी ती योगिया पाहे दिवाळी निरंतर. माऊली म्हणतात, एखादा मिठाचा खडा जेव्हा स्वतंत्र अस्तित्व दाखवतो तेव्हा तो किती लहान वाटतो ना, अतिशय क्षुद्र वाटतो. पण तोच खडा समुद्रात जाऊ द्या बरं, तो समुद्रासारखा विशाल आणि अमर्याद होऊन जातो. मनाचंही तसंच आहे. जेव्हा आपल्या देहामध्ये बंदिस्त आहे ते, तेव्हा ते क्षुद्रच आहे त्या मिठाच्या खड्यासारखं. पण तेच मन, तोच आत्मा त्या परमात्म्यामध्ये विलीन होऊ द्या बरं. क्षणार्धात त्याचं क्षुद्रपण संपून जातं आणि त्याला चैतन्य स्वरूप प्राप्त होतं. मी कर्म करतो यामधला कर्ताच संपून जातो आणि मग कर्म आणि क्रियापद हे राहत नाही. त्रिपुटी लयास जाते. म्हणूनच तो कर्ता असून अकर्ता होतो. देहाबद्दलचा मीपणा नाही हे समजल्याने कर्म देहाकडून घडतं, माझ्याकडून नाही याची जाणीव होते. तोच खरा योगी होय. घरात दिवा लागला की दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण सगळेजण आपापली कामं करतो, बरोबर? काही कामं चांगली तर काही वाईट असतात. दिवा मात्र स्वस्थ उभा असतो, केवळ साक्षीभूत. इंद्रिये आपापली कामं करत असतात. तो फक्त पाहत असतो. आणखीन एक उदाहरण म्हणजे कमळाचं पान पाण्यात असतं पण भिजत नाही. तसाच हा ज्ञानी मनुष्य, योगी मनुष्य कर्मबंधनात अडकत नाही. परंतु भगवंत सांगतात, अर्जुना, ज्ञानी माणसाला स्वप्नात सुद्धा सुखदुःखाचा अनुभव येतो. योग्यांनाही कधी कधी त्याची अनुभूती येते. पण तो योगी सर्वांतून अलिप्त राहतो. भगवंताने पुढे कर्म करता करता जो मुक्त झाला त्याची लक्षणं सांगितली. हा सर्वेश्वर भगवंत सृष्टी निर्माण करतो, पण तो करते पण स्वतःकडे घेत नाही. तसा योगी सर्व व्यापार करून अलिप्त राहतो. मी ब्रह्म आहे या गोष्टीशी तो एकरूप होतो. त्याच्या ठिकाणी समभाव निर्माण होतो. पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी याची जाणीव त्याला होते. भूती भगवंत पाहण्याची दृष्टी त्याला प्राप्त होते. संत एकनाथांनी पाण्याशिवाय तडफडणारे गाढव वाळवंटात पाहिले आणि काय केलं त्यांनी? गंगेचं पाणी जे रामेश्वराला नेत होते ते पाणी गाढवाला पाजलं. उन्हात चालत होतं एक अस्पृश्याचं मूल. नाथांच्या ते दृष्टीस पडलं, त्याला कडेवर घेऊन त्याला घरापर्यंत पोहोचवून आले. भेद शरीराचा असला तरी चैतन्य तत्व एकच असतं. हे आणखीन वेगळं कसं सांगावं? जसं सोन्याची दत्ताची मूर्ती आणि सोन्याची एका कुत्र्याची मूर्ती
या मूर्ती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यातलं सोनं एकच आहे, बरोबर? या मूर्ती तुम्ही पेढीवर घेऊन गेलात तरी भाव एकच मिळणार आहे. एकची माती नाना भिंती मडकी आणि सुघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. माऊली म्हणतात, म्हणोनी सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. इंद्रिये विषय भोगीत असतात, पण आतून भोगेच्छा मात्र समूळ काढून टाकायची असते, अशी युक्ती ज्ञानी लोक करतात. संतांचं जीवन असंच आहे. आपल्याला ठाऊक आहे, आपल्या बहुतेक संतांनी प्रपंच केलेला आहे. कसा बरं? आणि प्रपंच करूनही भगवंताशी कसं काय संधान साधलं? तर इथे उत्तर तेच आहे की प्रपंच केला पण प्रपंचात गुंतून राहिले नाही. संत एकनाथ म्हणतात, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. किती सुंदर आणि सहज आणि सोपं सांगितलंय. आपल्याला वाटतं एवढं सोपं आहे काय? पण त्यासाठीच तर साधना आहे, त्यासाठीच तर माऊलींची ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे, भगवंताच्या गीतेचं पारायण करायचं आहे, हे याचसाठी. विषय सुखाने कोणीच तृप्त होत नाही माऊली. अहो, जशी मृगजळाने तहान भागत नाही. खरं सुख हे विषयांच्या पलीकडचं असावं लागतं, ते वस्तू निरपेक्ष असतं. तुकाराम महाराज म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, अशी भूमिका पाहिजे. माऊलींनी तर सुंदर दाखले दिलेत. ढगांमुळे जर सावली मिळत होती तर उंच उंच घरं का बांधली असती? मंगळास मंगळ म्हटल्याने तो मंगलकारक होईल काय? घाणीत राहणाऱ्या कृमींना घाणीची किळस वाटत नाही, तसं विषयासक्त लोकांचं असतं. पण ज्ञानी पुरुष मात्र वैराग्याचा आधार घेतात, वैराग्याच्या जोरावर विषयांना दूर करतात. या योगमार्गाने त्यांनी यमनियमांचे डोंगर पार केलेले आहेत. वासनेचा स्पर्श होऊ न देता शुद्ध मार्ग स्वीकारला आणि या भवसागरातून ते तरून गेले. अर्जुनाला हा योग खूप आवडला. हा मार्ग मला समजावून सांगा, अशी विनंती अर्जुनाने केली. आणि मग काय? भगवंताचं हृदय म्हणजे आईचं हृदय, त्यात लाडक्या मुलाची मागणी, आणि मग आईला प्रेमाचा पान्हा का फुटणार नाही? म्हणून मग पुढे अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला आत्मसंयम योग सांगितलेला आहे. एकंदरीत जीवनात माणसाला अकर्म होता आलं पाहिजे. अकर्माची एक बाजू योग तर दुसरी बाजू संन्यास आहे. शुक आणि जनकाप्रमाणे संन्यासी आणि योगी हे एकच आहेत. प्रपंचात संन्यस्त वृत्तीने राहून आनंदी जीवन जगता येतं असं भगवंताने सांगितलंय. आणि ते कसं? तर सोबत भगवंताची घ्यायची आहे. निर्गुणाचे भेटीच्या या वारी विशेष कार्यक्रमामध्ये, वारीच्या आजच्या प्रवासामध्ये इथे थांबणार आहोत. आज जो संन्यास योग आपण ऐकलेला आहे त्यामध्ये आपण काय ऐकलं, आपल्याला काय समजलं, यावर आपण चिंतन करूया, मनन करूया. खरं तर संन्यास म्हटलं की फार कठीण, अवघड, बोजड असं काहीतरी वाटतं. पण असे हे अध्याय वाचले, ऐकले की संन्यास म्हणजे फार काही आपल्यापासूनची लांबची गोष्ट नाही याची सुद्धा प्रचिती येते. वारकरी सुद्धा दरवर्षी हेच अनुभवतात. म्हणून तर पाऊस असो वारा असो हट्टाने वारी ही करायची म्हणजे करायचीच असा त्यांचा नेम असतो. सुखाची होऊ द्यावी यावर्षीची सुद्धा वारी, अशी सदिच्छा व्यक्त करूया आणि आजच्या भागामध्ये इथे थांबूया. उद्या आत्मसंयम योग ऐकण्यासाठी अवश्य ट्यून करा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी ज्ञानेश्वरीमधील योग चिंतनांवरचं हे विवेचन जे केलेलं आहे ते आपण ऐकतो आहोत. मी माधुरी आपल्यासाठी त्याचं अभिवाचन करते आहे. अवश्य ऐकत रहा, प्रतिक्रिया कळवत रहा. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल